जिंकणं असं असावं की समोरच्यानं तुमच्या यशावर संशय घेण्याची जागाच उरली नाही पाहिजे, असा संदेश देत हनीफ शेख यांनी मोखाडा तालुक्यातील कारेगाव इथं स्थानिक क्रिकेटपटूंमध्ये नवा उत्साह भरला। कारेगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेला क्रीडाप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला। कारेगाव येथील मैदानावर रंगलेल्या या स्पर्धेदरम्यान खेळाडूंना मार्गदर्शन करताना हनीफ शेख बोलत होते। क्रिकेट हा केवळ खेळ नसून ती एक साधना आहे। कारेगाव शिवशक्ती मित्र मंडळाकडून हे खरंच सुंदर आयोजन झालं आणि जास्त क्रिकेटर दुखी होऊ नये म्हणून त्यांनी 5 नंबर पर्यंत पासून 1 नंबर पर्यंत बक्षिसं ठेवली, त्याबद्दल देखील त्यांचं अभिनंदन। नाहीतर सहसा 1, 2, 3 नंबर काढून बाकीचे मित्रमंडळ असं आयोजन करत असतात। छान आयोजन झालं। काही आपले कार्यकर्ते थोडेफार नाराज झाले, खेळ आहे त्यामध्ये चालतो। मोठमोठे इलेक्शन सुद्धा हे राजकीय लोक लढतात, पडतात, कोटी कोटी रुपये खर्च करतात, तरी सुद्धा ते दुसऱ्या दिवसापासून पुन्हा मैत्रीला, बारशाला, लग्नाला हजर होतात। त्यामुळे त्यात काय एवढं विशेष नाही। पुन्हा एकदा जोमाने जिंकूया आणि असं जिंकायचं की कुणाला म्हणजे किती मोठा अंबर असला तरी त्याला चुकीचा निर्णय देता आला नाही पाहिजे। म्हणजे आपण कधी काय होतं की रेषेजवळ पोचता तो पोचला का, एक टीम ऑब्जेक्शन घेते, नाही पोहोचला, दुसरी सांगते पोहोचली, तर असं पोहोचून जायचं की ऑब्जेक्शनला चान्स नाही भेटला पाहिजे। वाकसाहेब, आयुष्यात सुद्धा अशीच काम आपल्याला करायची का कुणी। या सोहळ्याला माजी उपसभापती प्रदीप वाघ यांचीही प्रमुख उपस्थिती होती। त्यांनी विजेत्या संघाचं कौतुक करत खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। कारेगावमधील या स्पर्धेमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, तालुकाध्यक्ष विलास पाटील, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर पालवे, निलेश जुगरे यांच्यासह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ आणि क्रिकेट प्रेमी उपस्थित होते। आरबी न्यूजसाठी मलिक शेख, मोखाडा।